अकोला न्यूज नेटवर्कने राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांबाबत आवाज उठवला आणि त्याचा तात्काळ परिणामही पाहायला मिळाला। प्रशासन हललं, कामाला सुरुवात झाली, पण हे तात्पुरते उपाय की दीर्घकालीन उपाययोजना? प्रश्न कायम आहे। अकोला न्यूज नेटवर्कने दाखवलेली बातमी म्हणजे पत्रकारितेचा खरा परिणाम। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलाजवळील धोकादायक खड्ड्यांवर काल आम्ही सखोल ग्राउंड रिपोर्ट सादर केला होता। नागरिकांच्या मुलाखती, दृश्ये आणि वस्तुस्थिती थेट दाखवल्यामुळे संबंधित प्रशासनाला जाग आली आणि काम सुरू झालं। 1.5 महिन्याच्या आतच रस्त्यांवरील डांबरीकरण उखडल्याने निर्माण झालेले खड्डे वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत होते। आमच्या बातमीची तात्काळ दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अमरावतीने सिमेंट कॉन्क्रीट वापरून पॅचवर्क सुरू केले आहे। गावकरी आणि स्थानिकांनी यावर संताप व्यक्त केला होता। निकृष्ट कामामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे, अशी थेट टीका त्यांनी केली होती। त्यांच्या आवाजाला आम्ही व्यासपीठ दिला आणि परिणामही मिळवून दाखवला। मात्र रस्ता विशारद सांगतात की पॅचवर्क हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरते असू शकतं। रस्त्याच्या मूळ रचनेत गोंधळ केल्यामुळे अपघाताची शक्यता अद्याप कायम आहे। अशा वेळी प्रशासनाच्या कृतीवर समाधान मानायचं का, की आणखी दबाव वाढवून टिकाऊ उपाययोजना करायला भाग पाडायचा? हा निर्णय आता नागरिकांनी घ्यायचा आहे।